हॅलो, तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि सगळ्यात अगोदर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्लॉग जवळजवळ आठवडाभर लेट असणार आहे, कारण आम्ही फिरायला गेलेलो होतो. तुम्हाला माहितीच आहे मंत्रालयमला. त्यानंतर आज आमची परत येण्याची वेळ झालेली आहे. सकाळी 5 वाजता उठून परत अंघोळ केली आणि परत निघालो. वातावरण खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो स्टेशनला. मंत्रालयमचं रेल्वे स्टेशन बघा कसं भारी आहे ना, एखाद्या राजवाड्यासारखं वाटत आहे. आणि अपोजिट साईडला सनराईज होत आहे, सॉरी मी सनसेट म्हणणार होते. मला हे स्टेशन फार आवडलं. बाहेरून याचं स्ट्रक्चर एकदम भारी होतं आणि सोबत सनराईज. आ हा हा, बेंगलोरमध्ये तर हे बघायला मिळत नाही. आज आम्ही स्टेशनला आलो. वंदे भारत. आणि हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आताच आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. ट्रेन यायला लागल्या त्यामुळे काय आवाज येईना. बाय. आणि मी ट्रेस करायला लागलाय कोण पहिल्यांदा पोहोचतोय. ऑब्विसली तोच पोहोचलेला आहे आणि आम्ही अजून इथंच आहे. विनायक इथं आहे. नवरा सोबत असला की कसं जास्त विचार करायला लागत नाही आणि काही नाही, सगळी कामं त्याच्यावरती सोपवायची आणि मंद बुद्धीनं चालत राहायचं. कधी कधी असं पण मला आवडतं बरं का, काही जमत नाही असं नाही. अर्ली मॉर्निंग बाबू चिप्स खायला लागलाय. अरे नाश्ता नाही. नाश्ता नाही म्हणून का? देतात की घेऊन पप्पा. इथं आहे, करणार आहे का? आज महाशिवरात्री आहे. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझा आणि विनायकचा उपवास आहे आणि या चिप्सचा वास असला भारी यायला लागलाय ना. उपवास तुम्ही नाही करायचं, खावा. खावा. सॉल्टेड चिप्स चालते पण इथं कुठं भेटले नाहीत मला सॉल्टेड चिप्स. एकच दुकान आहे इथं. विनायकला शिंके. हाय, गुड मॉर्निंग ऑल, हॅपी महाशिवरात्री. फायनली 1 तासाच्या वेट नंतर वंदे भारत ट्रेन आली. आम्ही 1 तास अगोदर पोहोचलो होतो. म्हटलं तिथं वडाप मिळेल का नाही, वडाप इन द सेन्स रिक्षा. आणि दोन्ही वेळेला येताना जाताना उलट्या सीट मिळालेल्या होत्या आम्हाला. फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे. विनायकला वेगळीकडे सीट मिळाला. आम्ही दोघं एका साईडला बसलो. आता अन्विकचं येणार आहे स्पेशल थोड्या वेळ व्ह्यू बघा बाहेरचा. इथं खूप मोठी मोठी आहेत पण कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर नाही होते. हे बघा असा ब्युटिफुल सुंदर असा व्ह्यू बघत बघत आम्ही बेंगलोरला पोहोचलेलं सुद्धा आम्हाला कळलं नाही. जाताना फक्त लास्ट 4 मध्ये बोर झालं होतं. नाश्ता आलेला आहे अन्वितचा. उपीट, वडा, याच्यामध्ये ब्रेड आहे, मफिन आहे, बटर दिलंय आणि हे काय आहे, केचप आहे. हे काय आहे, चहा आहे, इलायची चाय. लंच आलेलं आहे. मी माझं ओपन पण नाही केलेलं, फक्त दही ओपन केलंय. आणि इथं अन्वितचं लंच आहे. अन्वित करायला लागलाय. हे काय आहे, बटाट्याची भाजी, दाल, पनीर, दही, लोणच्याचं पॅकेट इथं आणि याच्यामध्ये भात आहे. कसं आहे जेवण? छान आहे एकदम, बरं आहे ना. असे सुंदर नजारे होते ना, मला तुम्हाला दाखवल्याशिवाय राहतच नाहीये. समोरून जसं दिसतंय ना तसं कॅमेरामध्ये कॅप्चर होणं शक्यच नाहीये. इकडं खूप मोठं तलाव आहे, हे नदी नाहीये. मोठंच्या मोठं तलाव, साईडला डोंगर, हिरवगार अशी झाडं. बेंगलोरला पोहोचलेलो आहे आम्ही आता. येलंका स्टेशनमध्ये ट्रेन थांबले. इथून 1 अर्धा तास लागेल रीच व्हायला आम्हाला. झाले आता 1 वाजलेले आहेत. 1:30 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. एवढं बोर पण नाही झालं आजचं जर्नी. त्या दिवशी खूप बोर झालेलं जाताना. लास्टचे 1 आवर संध्याकाळ होती त्यामुळं मला वाटतंय. आता अजून केळी खाल्लेली आणि आता ऑर्डर केलंय मी साबुदाणा खिचडी. ग्रुप आहे आमचा तिथून. त्यांची काहीतरी मज्जा चालू आहे दोघांची. ही ब्ल्यू कलरची सॅक एकदम जड होती, नको म्हटलं तरी अडकवलं आणि आता आऊ चालू आहे. फायनली बेंगलोर रीच झालेलो आहे. ऑटोसाठी वेट करतोय आम्ही. अंदाज तुटला का बॅग अडकवल्यावर? बेंगलोरमध्ये पोहोचल्यानंतर कॅब घेतली. ऑटो काही बुक झालीच नाही आणि 15 मिनिटात आम्ही घरी पण पोहोचलो. 2:30 वाजता घरी पोहोचलो. त्यानंतर खिचडी खाल्ली.
ऑर्डर केली होती. आमचा एक ग्रुप आहे मराठी, त्याच्यामधून ऑर्डर केलं होतं. 400 रुपयाला. एक राईसचं कंटेनर असतं ना, तेवढं एका ह्याच्यामध्ये खिचडी होती. 2 घेतलेले बॉक्स आणि 4 साबुदाणा वडा. 400 रुपये झाले त्याचे. आणि डिलिव्हरी चार्जेस किती? 65 रुपीज. खाल्लंय, झालंय सगळं. आता थोडंसं रेस्ट करणार आहे. झोपणार नाही आणि झोपून पण देणार नाही कुणाला. झोपते आता आणि नंतर भेटते तुम्हाला. हाय ऑल, मी झोपून उठले आणि त्यानंतर थोडंसं आवरलं. बॅग वगैरे अनपॅक केले, कपडे वाळत घातले. मशीन लावून तसंच झोपी गेलेलो. त्यानंतर उठून झाडू मारलं. फरशी पुसून दिली विनायकने आणि पूजा केलेली आहे. आज महाशिवरात्री आहे ना, सकाळी नव्हतं त्यामुळे आता पूजा करून घेतली. तुम्ही पण दर्शन घ्या देवाचे. तुम्ही पण नमस्कार करून घ्या महादेवाला, सगळ्या देवांना. प्रवास करून आलो होतो ना, मग बरोबर नाही वाटत तसंच पूजा करायला, म्हणून आंघोळ करून मग पूजा केली. आता देवाला जाऊन येणार आहे. महादेवाचं मंदिर आहे इथं, बरीच मंदिर आहेत तशी, पण आता जाऊन येतो. इकडे बेंगलोरमध्ये काहीही कोणतंही फेस्टिवल असू दे, सगळ्या देवांना टेम्पलला खूप छान असं सजवलेलं असतं. काही वेळा फुलांनी सजवतात, काही वेळा लोणी, ड्रायफ्रुट्स, पण डेकोरेशन एकदम भारी केलेलं असतं. अलंकारसुद्धा देवाचा एकदम मस्त केलेला असतो. बघू शकता तुम्ही महादेवाचं मंदिर किती छान सजवलेलं आहे. जवळजवळ सगळीकडेच सजवतात. तुम्ही पण दर्शन घ्या महादेवाचे. संध्याकाळचे 7 वाजले होते तरीही देवळामध्ये बघा अजूनही खूप गर्दी होती. सकाळपासून प्रसाद वाटण्याचं काम चालूच होतं इथे. आणि इकडे प्रसादाला भात पण देतात बरं का, आणि सगळेजण खातात पण. आपल्या इकडच्यासारखं नाही आहे. आपण फक्त खिचडी आणि फळं, दूध खाऊनच उपवास करतो. इकडे सगळं चालतं आय गेस. त्यानंतर टेम्पलमध्येच भरतनाट्यमचा कार्यक्रम दरवर्षी होतो. हे आमचं 3rd का 2nd इयर आहे. आम्ही इथं थोडा वेळ हा डान्स बघितला आणि घरी परत आलो. घरी आल्यानंतर मग शेंगदाण्याची आमटी बनवली, खिचडी बनवली. दुपारची खिचडी थंड झाली होती, काही टेस्टच नव्हती त्याला. आणि इकडे काकडीची भाजीसुद्धा बनवली होती. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्हीसुद्धा फराळ करून घेतला. खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला. प्रसाद पण एकदम भारी झाला होता, खिचडी वगैरे. अन्वितनं एरोप्लेन बनवलं होतं. ते असं गोल फिरून त्याच्याकडेच येत होतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल झालं, सेकंड अटेम्प्टमध्ये पास झाला.